विशाल पाटील हे 84,000ने लीडने आहेत. आपल्यासोबत विशाल पाटील आहेत. मला सांगा दादा, कशा पद्धतीने या विजयाकडे बघताय, तुमची विजयाकडे वाटचाल सुरू आहे? ह्या जनतेने जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम पाहून मी पूर्ण भारावून गेलेलो आहे. एक अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत असताना मी अर्ज भरतानाही कार्यकर्त्यांनी आणि जनतेनं रेटा धरला की भरलं पाहिजे अर्ज, आणि उमेदवारी भरली. जनतेने मतदार संघ हातात घेतला, त्यांनी प्रचार केला आणि जनतेने निवडून आणलं. असं मलाही अपेक्षित वाटत होतं की आपल्याला लीड चांगली मिळेल, निवडून येऊ. पण एकंदरीत अपक्ष म्हणून लढत असताना भाजपची जी सगळं शक्ती, राजकारण, वेगळ्या वाईट पद्धतीचं ह्या सगळ्याला मात देत एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मला मिळते हे बघून निश्चितच सर्वात प्रथम मी जनतेचे आभार मानतो. मी आभार मानत असताना मला खूप लोकांनी मदत केली, त्या सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय मला थांबता येणार नाही. माननीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी मला पाठिंबा दिला, त्याच्यामुळे मला चांगले मतदान मिळालं. ते स्वतः जरी आज पिछाडे असले तरी त्यांचा संविधानाचा रक्षक म्हणून मी आज लोकसभेत जातोय, ह्याचा मला अभिमान आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला अजितराव घोरपडे सरकारांनी ते त्यांचे पक्ष वेगळा असतानासुद्धा मला जाहीर पाठिंबा दिला. विलासराव जगताप साहेबांनी धाडसाने मला पाठिंबा दिला. जयश्रीताई वहिनी हे काँग्रेस पक्षात असूनसुद्धा त्यांनी धाडसाने समोर येऊन माझा प्रचार केला. प्रतीकदादा, माझं पूर्ण कुटुंब हे ह्या प्रचारात उतरलं. मला कदम साहेबांना मानणारा मोठा वर्ग ह्या जिल्ह्यात आहे, त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला. स्वर्गीय आर पाटील साहेबांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात, जे स्वतः प्रतिस्पर्धी उमेदवार मावळते खासदारांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातसुद्धा मला मताधिक्य मिळते हे निश्चित आबांचे आशीर्वाद हे आमच्याकडे आहेत. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर ह्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी मला खूप मोठं प्रेम दिलं, त्यांचा आशीर्वाद मला ह्या ठिकाणी लाभलेला आहे. मी ह्या ठिकाणी जाणून सांगू इच्छितो की हनुमंतराव पाटील साहेबांचे नातू व सर्व नगरसेवक त्या ठिकाणचे हे त्यांचे पक्ष सोडून माझ्या पाठीमागे आले. त्यामुळे मला विट्यासारख्या शहरात जिथं मी मागे होतो त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं. मिरज शहरातसुद्धा भाजपचे सुनील आवटी, दुर्वे, देवमाने असे वेगळे भाजपचे आणि मेनुद्दीन बागनार राष्ट्रवादी लोक माझ्याबरोबर आली. एक अपक्षाला दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला, ह्यामुळे मला एवढं मताधिक्य मिळालं. खूप लोकांची नावं घ्यायची आहेत, ह्या सगळ्यांनी मला खूप मोठा पाठिंबा दिला आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी हा विजय शक्य होताना दिसतोय. वसंतदादा प्रेमी असतील किंवा काँग्रेस प्रेमी असतील, काय सांगाल सर्व जनतेला? मी सर्वात प्रथम तर त्या सर्व जनतेचा आभार मानतो की तुम्ही मला हा वारसा पुढे नेण्याच्या लायक समजला. हा वारसा मी चालवू शकतो असं तुम्हाला वाटलं. मी 20 वर्ष प्रयत्न करतोय, पण आज 20 वर्षानंतर ह्या मतदारसंघात मला तुम्ही अपक्ष उभा करून सुद्धा तुम्ही निवडून आणलं. तुमच्या पाठीशी मी पूर्णपणे उभा आहे. ज्यांनी कुणी मला मतदान केले आणि त्या मतदान करत असताना वाईटपणा तुम्हाला माझ्या निर्णयामुळे आला असेल तर मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन, तुमचं संरक्षण करीन. आणि जे लोक मला काम करू शकले नाहीत, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझ्या मनात कधी कटुता नाही. मी जेव्हा खासदार होणार आहे, मी आज सर्टिफिकेट घेणार आहे, तर अखंड सांगली लोकसभा मतदारसंघाचा खासदार प्रतिनिधी म्हणून मी दिल्लीत जाणार आहे. कुणाबद्दलही आकस कटुता ही मी मनात पाळणार नाही. मी प्रामाणिकपणे 5 वर्ष तुमच्यासाठी काम करेन. आपल्याबरोबर पूजाताई आहेत. आपण कसं वाटतं आज विशालदादांचा विजय झालेला आहे? खूप छान वाटतंय. जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आणि जनतेने आम्हाला पूर्ण विश्वास होता जनतेवर, आणि जनतेने आम्हाला आज जो काही रिझल्ट दिला खूप खूप छान वाटतंय. आणि जनतेचा खूप खूप आभार, सांगलीचा खूप खूप आभार, धन्यवाद. जनतेचं खूप खूप आभार मानलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.